पार्लरमध्ये जे फेशियल आपण हजारो रुपये खर्च करून येत असतो, परंतु त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. या उलट त्या केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे रिएक्शन देखील आपल्या चेहऱ्यावर होत असतात. परंतु आज आपण पार्लरपेक्षाही अतिशय इफेक्टिव्ह अशी रेमेडी घरच्या घरी तयार करणार आहोत, जे की तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे वांग डाग तर नष्ट करेलच, त्याचबरोबर वाढत्या वयात देखील तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही अतिशय तरुण दिसायला मदत होईल. तसेच चेहरा हा दुधासारखा देखील गोरा होईल. पार्लर फेशियलपेक्षाही 100 पट ग्लो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळणार आहे. त्यासाठी ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे वांग डाग नष्ट होऊन तुम्हाला अतिशय हिऱ्यासारखा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तर चला वेळ वाया न घालवता या रेमेडीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला साखर घ्यायची आहे आणि साखरेला आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडी जाडसर अशी कुटून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, बारीक असं फाईन असं पावडर आपल्याला साखरेचं करायचं नाही आहे. जर का तुमच्याकडे अतिशय बारीक अशी साखर असेल तर तुम्ही नाही जरी कुठली तरीही चालेल, कारण आपल्याला जाडसर असंच त्याचं पावडर लागणार आहे. बारीक असं पावडर आपल्याला साखरेचं करायचं नाही आहे किंवा साखरेची आपल्याला पिठी करायची नाही आहे. तर साखरेपासून आपल्या त्वचेला ग्लायकोलिक ॲसिड तर मिळणारच आहे, त्याचबरोबर नॅचरल स्क्रबचं देखील काम हे साखर अतिशय चांगल्या प्रकारे करत असते. तसेच आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते ते रिमूव्ह करायचं काम साखर ही खूप चांगल्या प्रकारे करते. तर या ठिकाणी आपल्याला ही साखरेपासून जी रेमेडी आहे ती 2 स्टेपमध्ये करायची आहे. तर पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे स्क्रबिंग. तर चेहऱ्याला स्क्रबिंग करणं ही खूपच जास्त महत्त्वाचं असतं. यामुळे आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डेड स्किन असते ती तर रिमूव्ह होतेच, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे सगळे ब्लॅकेट्स आणि व्हाईटहेड्स देखील या प्रोसेसमुळे रिमूव्ह होत असतात. तर आपण या ठिकाणी साधारणतः हाफ टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजेच ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल तुम्ही या ठिकाणी मार्केट बेसमध्ये येतं तेच घ्या, कारण बऱ्याच वेळा भरपूर जणांना प्लांट बेसमधलं जे ॲलोवेरा जेल असतं त्याची ॲलर्जी देखील होत असते. जर का तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल देखील या ठिकाणी घेऊ शकतात. तर साधारणतः आपल्याला 1 टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल यामध्ये ॲड करायचं आहे. ॲलोवेरा जेलमुळे आपल्या त्वचेला अतिशय स्मूथली हे स्क्रब होईल, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं हार्श हे स्क्रब आपल्या त्वचेवर होत नाही. अतिशय चांगल्या प्रकारे माइल्ड असं एक स्क्रब तयार होत असतं आणि आपल्या त्वचेवर तेवढंच जास्त ते इफेक्टिव्ह असतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे जेवढे देखील प्रॉब्लेम असतात ते अतिशय वेगाने कमी करायला हे स्क्रब खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. त्यासाठी केमिकलयुक्त स्क्रब आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करण्याऐवजी आपण घरच्या घरी अशा प्रकारे स्क्रब नक्की यूज करून बघायला पाहिजे. तर या स्क्रबमुळे आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार ज्या सुरकुत्या आलेल्या असतात ते देखील कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होत असते. आठवड्यातनं 2 वेळा नक्की आपण हे स्क्रब आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायला हवं, जेणेकरून ग्लायकोलिक ॲसिड देखील आपल्या त्वचेला मिळेल. त्याचबरोबर ॲलोवेरा जेलमुळे आपल्या त्वचेला अतिशय डीपली हायड्रेशन देखील मिळायचं काम होत असतं. तर चला आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते बघून घेऊया. तर त्याआधी चेहरा आपल्याला स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक चेहऱ्यावर नको असायला. त्यानंतरच आपण कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायला हवी. तर आता पूर्ण चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये हे स्क्रब आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 4 ते 5 मिनिटासाठी जेंटली म्हणजेच हलक्या हाताने मसाज करा. स्क्रब करत असताना कधीही रफली म्हणजे रगडारगडी चेहऱ्यावर नका करू, जेणेकरून ते आपल्या त्वचेवर हार्श होणार नाही. तर अतिशय स्मूथली किंवा अतिशय हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्यावर मसाज करायची आहे. यामुळे आपल्या त्वचेवर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळत असतो. तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसतंय तशा प्रकारे मसाज नक्की चेहऱ्याला करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील जेवढे देखील प्रॉब्लेम असतील ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होईल. तर आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, जसं जसं आपण चेहऱ्याला मसाज करत जातो तसंच आपल्या त्वचेवर अतिशय चांगल्या प्रकारे ग्लास स्किन इफेक्ट देखील आपल्याला मिळत असतो. तर चला चांगल्या प्रकारे छान अशी 4 ते 5 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर किंवा स्क्रब केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, किती सुंदर असा ग्लो आलेला आहे. तर चला आता नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी करून घेऊया. तर आता ही जी नेक्स्ट स्टेप आहे ती खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण साखरेपासून अतिशय इफेक्टिव्ह असा हा फेस मास्क तयार करणार आहोत, जे की तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम तर दूर करेलच, त्याचबरोबर इन्स्टंट ग्लो देखील तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे. त्यासाठी आपल्याला 1 टेबलस्पून एवढी बारीक अशी दळलेली साखर घ्यायची आहे. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे मुलतानी माती पावडर. तर मुलतानी माती पावडर ही आपल्याला
ऑर्गॅनिक अशी घ्यायची आहे. लक्षात ठेवा, केमिकलयुक्त मुलतानी माती पावडरचा आपल्याला अजिबातही वापर करायचा नाही आहे, नाहीतर त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार नाही. तर साधारणतः आपल्याला या ठिकाणी 1 ते 1.5 टेबलस्पून एवढी मुलतानी माती पावडर घ्यायचं आहे. अतिशय इफेक्टिव्ह अशी ही मुलतानी माती आपल्या चेहऱ्यावर वर्क करत असते. तर आपल्या चेहऱ्यावरचे जेवढे देखील काळे डाग धब्बे असतात ते रिमूव्ह करायला मुलतानी माती ही अतिशय वेगाने काम करत असते. तर आता यामध्ये आपल्याला सेकंड इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजेच कस्तुरी हळद म्हणजेच व्हाईट टर्मरिक. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही या ठिकाणी हळद स्किप देखील करू शकतात, कारण बऱ्याच वेळेस किचनची हळदीमुळे रिॲक्शन देखील होऊ शकतात. त्यामुळे कस्तुरी हळदीचाच यूज करा. कस्तुरी हळद ही आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम क्युअर करायला खूप चांगल्या प्रकारे मदत करत असते. तर आता यामध्ये साधारणतः पाव चमचा एवढी कस्तुरी हळद ॲड केल्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजेच हनी म्हणजेच मध. तर मुलतानी माती ही बऱ्याच वेळेस आपली चेहऱ्याची त्वचा ही थोडी ड्राय करत असते, त्यामुळे यामध्ये मधाचा वापर करणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. मध हे आपल्या त्वचेला डीपली नॅरिशमेंट तर देईलच, त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढे देखील सुरकुत्या असतील किंवा पिगमेंटेशन असेल ते देखील कमी करायला मध हे खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. तर आता मध ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये रोज वॉटर ॲड करायचं आहे. तर हा फेस पॅक आपल्याला रोज वॉटरच्या मदतीनेच चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर जास्त घट्टही नाही आणि जास्त लिक्विडही आपल्याला हा फेस पॅक ठेवायचा नाही आहे. तर खूपच इझिली आणि अतिशय लवकरात लवकर तयार होणारा हा फेस पॅक आहे आणि आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. तर आता या ठिकाणी फेस पॅक थोडा रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये मला वाटत होता, त्यासाठी मी थोडं अजून हाफ टेबलस्पून एवढं मुलतानी माती पावडर ॲड केलेलं आहे. जर का तुमच्याकडे साबूत अशी मुलतानी माती असेल तर तिचं देखील तुम्ही पावडर करून यामध्ये यूज करू शकतात. तर चला आता हा फेस पॅक तयार झाल्यानंतर 5 मिनिटासाठी थोडा सेट होऊ द्या आणि त्यानंतर तो चेहऱ्यावर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये अप्लाय करा, जेणेकरून अतिशय चांगला असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. तर फेस पॅक लावत असताना नेहमी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच लावायला हवा, कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो तर खूप चांगल्या प्रकारे येतोच, त्याचबरोबर सुरकुत्या देखील या प्रोसेसमुळे अजिबातही पडत नाही. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे मी फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय करते. सुरुवातीला आपल्याला फर्स्ट लेअर चेहऱ्यावर फेस पॅकची अप्लाय करून घ्यायची आहे. जर का तुमच्या चेहऱ्यावर खूपच जास्त सन टॅनिंग झालेली असेल किंवा उन्हामध्ये गेल्यामुळे गालाच्या वरच्या भागावर किंवा कपाळावर जे वांग डाग आलेले असतात किंवा टॅनिंग झालेली असते, हे सगळे प्रॉब्लेम दूर करायचं काम हा फेस पॅक अतिशय आरामात करत असतो, कारण आपण यामध्ये साखरेचा देखील यूज केलेला आहे, त्याचबरोबर मधाचा वापर केलेला आहे, जे की आपल्या त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी दोघीही इन्ग्रेडियंट खूप जास्त हेल्पफुल आहेत. तर 10 ते 15 मिनिटानंतर चेहरा आपल्याला थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. आणि आता हा चेहऱ्यावरचा ग्लो लॉक करण्यासाठी किंवा फेस पॅकमुळे आपले होम रेमेडीजमुळे चेहऱ्याची त्वचा थोडी ड्राय झालेली असते, त्यामुळे चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळेलच, त्याचबरोबर त्वचेवर इन्स्टंट ग्लो यायला देखील मदत होत असते. त्यासाठी आपल्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर निवडणं हे खूपच जास्त गरजेचं असतं. जर का तुमची ऑइली स्किन असेल तर जेल बेसमध्ये मॉइश्चरायझर यूज करा किंवा तुमची ड्राय स्किन असेल तर क्रीम बेसमध्ये मॉइश्चरायझर अप्लाय करा. यामुळे आपल्या स्किन टाईपनुसार आपल्या चेहऱ्यावर त्याचं वर्क होत असतं. तर चला आता या ठिकाणी मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे आपल्याला मसाज करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या त्वचेवर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होतं. तर आता या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा ग्लो आलेला आहे. तर नक्की तुम्ही देखील ही रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया नवीन अशाच एक सुंदर अशा रेमेडीसोबत. बाय.